आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा 5वा दिवस आणि या अनुषंगाने आज विधान परिषदेत आणि विधानसभेत नेमकं काय घडलं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या मुंबईतील विधान भवन परिसरात झालेली घटना म्हणजेच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनामध्ये झालेल्या राड्या प्रकरणी शुक्रवारी विधानसभेत अहवाल सादर करण्यात आला होता आणि नरेंद्र भोंडरे यांच्या महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिकार समितीने हा अहवाल सादर केल्याचं आपल्याला दिसतंय। तर मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजनेच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली आहे। तर जिल्हा परिषद शिक्षकांकरिता नवीन बदली धोरण लवकरच राबवणार असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। तर होलार समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले जाईल असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले। तर भिवंडी बायपास मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार अशी सुद्धा महत्त्वाची घोषणा यावेळी करण्यात आली आहे। तर समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी यामुळे थांबणार असल्याचं सुद्धा आपल्याला दिसतंय। तर समृद्धी मार्गावरील जो स्वच्छतागृहांचा असुविधाबाबत प्रश्न आहे तो चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला आहे। तर व्हर्टिकल स्लम एरियाबाबत सचिन अहिर यांनी भविष्यातील धोका जो आहे तो यावेळी विशद केला आहे। तर या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला आहे। नेमकं विधान परिषदेत आणि विधानसभेत काय घडले हे आपण उद्या पण जाणून घेऊया। कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, नागपूर। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।